देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दाओस इथं दाखल झाले। त्यांचं मराठी मंडळाकडून खास मराठमोळं आणि जंगी स्वागतही झालं। मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडिया आणि मुख्य माध्यमात येऊ लागले। राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं दाओस इथल्या मराठी मंडळाने मोठ्या जल्लोषात स्वागत केलं। असं स्वागत केलं जसं अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गेल्या दशकापासून देश विदेशात होतं त्याप्रमाणे। याची चर्चाही तशी होऊ लागली, पण याची खरी चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केलेल्या फेसबुक आणि एक्सवरच्या पोस्ट नंतर। संजय राऊत यांनी काय म्हटले त्यांच्या पोस्टमध्ये हे पाहूयात। संजय राऊत म्हणतायत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेशात स्वागत होते, अगदी तसेच स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुरिस इथं करण्यात आले। हे प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे। महापालिका निवडणुकीत भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय। संजय राऊत यांच्या या पोस्ट नंतर आपल्याला आठवण होते ती उद्धव ठाकरेंच्या काही तासांपूर्वी केलेल्या विधानाची। पाहूयात उद्धव ठाकरे काय म्हणतायत। महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच। बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। देवाच्या म्हणजे माझ्या मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या वरच्या देवानेच ठरवलाय की महायुतीचा महापौर करायचा आहे। असं असलं तरी मुंबईच्या महापौर पदासाठी आपले नगरसेवक ताज पंचतारांकित हॉटेलात ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केलेलं प्रेशर टॉक्सिसची एकीकडे राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। काल संजय राऊत यांनी आम्ही सुद्धा ताजमध्ये जेवायला जाऊ शकतो हे विधान करून खळबळ माजवले। अशात उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या महापौर पदासाठीचा देवाचं नाव घेत अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांना सकारात्मक टार्गेट केल्याचं दिसतं। या चर्चांनी राजकीय राळ उडवून दिली असताना आता सोशल मीडियात पोस्ट करत संजय राऊतांनी फडणवीसांच्या स्वागताचीच तुलना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासोबत केली आणि त्यांच्या दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या राजकीय प्रवासासाठी अप्रत्यक्षरित्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा सकारात्मक असल्याचं सांगत राज्यात नवी राजकीय समीकरणाची नांदी घडू शकते असे संकेत दिल्याचं या पोस्टमध्ये दिसतंय। पाहूयात येत्या काही दिवसात महाराष्ट्रात किती राजकीय नाट्य घडतंय ते। धन्यवाद। आपल्याला टाइम टू टाइमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा टाइम टू टाइम।